नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर पहा, पवित्र पोर्टलवरती सध्या शिक्षक भरती सेवांमध्ये आपल्याला प्रेफरन्स जनरेट करून लॉक करण्याची सुविधा आहे. 16 तारखे अंतिम असणार आहे. आता बऱ्यापैकी 90% लोकांनी आपले पसंती क्रमांक जनरेट करून ते व्यवस्थित लॉक सुद्धा केलेले आहेत. परंतु आता बघा, शेवटी आपल्याकडे 2 दिवसांचा वेळ आहे. परंतु काही गोष्टी तुम्ही सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण बरेच जण म्हणजे मेसेज करतात, कॉल करतात की त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सांगत असतात. त्यापैकी ज्या कॉमन अडचणी आहेत तर त्या नेमक्या तुमच्याही असू शकतात. तर त्यासाठीच हा आजचा व्हिडिओ असेल. त्यामुळे जर तुमच्याकडून या चुका होत असतील, कारण ह्या चुकाच आहेत, चुकाच म्हणतो मी, कारण या जर चुका झाल्या तर तुम्ही कागदपत्र पडताळणीमध्ये बाद ठरणार. तुम्हाला आत्ता वाटेल की बाबा मला पोर्टलने पसंतीक्रम हे जनरेट केले, मी त्याच्यासाठी पात्र आहे, मग मी ते पसंतीक्रम देतो. तर ही तुमची चूक आहे. आणि जर ही चूक या ठिकाणी जर तुम्ही करत असाल, तसेच तुम्ही प्रेफरन्स जनरेट केले, तर मात्र तुम्हाला कागदपत्र पडताळणीमध्ये बाद केलं जाऊ शकतं. तर त्याच्यामध्ये पण जो सगळ्यात मोठ्या ज्या चुका आहेत त्या म्हणजे तुम्हाला तुमची जी डिग्री आहे ती डिग्री तुमच्या एखाद्या मुख्य विषयातून नसताना सुद्धा जे प्राधान्यक्रम जनरेट होतात. ते जनरेट का होतात? तर तुम्ही पहिली चुकीची माहिती भरलेली असल्यामुळे तुम्हाला ते प्राधान्यक्रम जनरेट होतात. किंवा या ठिकाणी जी आर मध्ये तुम्हाला त्या विषयाचे प्राधान्यक्रम येणार नाही असं सांगितलेलं आहे, किंवा जी आर मध्ये तो विषय तुमच्यासाठी नाहीच, तरी सुद्धा या ठिकाणी प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत. त्याच्यामुळे मग ते प्राधान्यक्रम द्यायचे का नाही द्यायचे याबद्दल ज्या ठिकाणी तुमचं कन्फ्युजन असेल त्याबद्दल आपण चर्चा करू. मग तुम्ही सर्वस्वी विचार करायचा की या ठिकाणी तुम्हाला द्यायचे किंवा नाही द्यायचे. तर सगळ्यात महत्वाचं बघा की बऱ्याच जणांचं बघा, तिथे एकदम स्पेशल तुम्हाला मी सांगितले की मुख्य विषय तुमचा कोणता. म्हणजे जर तुम्हाला मराठी विषय, इंग्रजी, उर्दू, हिंदी, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती, तमिळ म्हणजे जे काही भाषा विषय असतात, या भाषा विषयाचे जर प्राधान्यक्रम तुम्हाला आलेले असतील, म्हणजे हिंदीचा आला असेल, किंवा मराठी आला असेल, किंवा इंग्रजी आला असेल 6वी त्या ठिकाणी 9वी 10वीला, तर याच्यासाठी तुमचा त्या विषयातून पदवी हा मुख्य विषय घेऊन केलेला असणं गरजेचं. म्हणजे थोडक्यात बघा, जर तुम्हाला हिंदीचे प्राधान्यक्रम जनरेट झाले असतील तर तुमचा पदवीचा मुख्य विषय स्पेशल विषय हा हिंदी असावा, कंपल्सरी नको. म्हणजे कंपल्सरी जे विषय असतात ते विषय तुमचे मुख्य नसतात. तुमचा स्पेशल विषय, त्याला आपण मुख्य विषय, हा तुमचा तो भाषा विषय असणं फार गरजेचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही त्या विषयाचे प्राधान्यक्रम देऊ शकता. जर तुमचा तो भाषा विषय स्पेशल विषय नसेल, मुख्य विषय नसेल, तर तुम्हाला ते प्राधान्यक्रम आलेले असतील. कारण तुम्ही कंपल्सरी जे तुमचे विषय असतात डिग्रीसाठी ते तुमचे त्या प्रमाणपत्रामध्ये नमूद केले, आणि त्यामुळे तुम्हाला पोर्टलने ते पसंतीक्रम जनरेट केले असतात. त्यामुळे ते अजिबात पसंतीक्रम देऊ नका. अन्यथा तुम्हाला जर त्या विषयासाठी तुमची निवड झाली, तुम्हाला किती मार्क असू द्या, तुम्हाला बाद केलं जाईल. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की एकदा निवड झाली की तुम्ही पुढच्या टप्प्यासाठी अपात्र ठरता. कारण एकदा निवड झाली एका टप्प्यामध्ये तुम्ही बाद आहात, 1 पद आपण असं म्हणतो. तर या प्रकारचा हा या ठिकाणी विचार करायचा आहे. चुकीचा असेल तर देऊ नका. त्यानंतर बघा, गणित विषय 6वी ते 8वी साठी गणित विषयाचे प्राधान्यक्रम जनरेट होण्यासाठी तुमच्याकडे यापैकी कोणतीही एक म्हणजे मुख्य विषय तुमचा असला तर तुम्हाला गणित विज्ञानाचे प्राधान्यक्रम येतील. परंतु तुम्ही चुकीची माहिती भरली असेल आणि या व्यतिरिक्त तुमचा एखादा विषय तुम्ही नमूद केला असेल, बघा म्हणजे बऱ्याच जणांनी असं केलंय की समजा बऱ्याच जणांना समजा यापैकी विषयच नाही तुमची, पण तुम्ही उगाच ओढून ताणून तो विषय तिथे टाकलाय, त्यामुळे तुम्हाला गणिताचे प्राधान्यक्रम आले. तर गणिताचे प्राधान्यक्रम तुम्ही लॉक करू नका. कागदपत्र पडताळणीमधून हा जी आर बघून, ही सगळी जी आर बघा. तुम्हाला जर जी आर अभ्यासाचे असतील तर 7/2/19 जी आर बघायचा आहे, 25/2/19, 16/2/19 आणि 12/6/19 हे जी आर बघायचे. आणि या जी आर मध्ये काय सांगितलेलं आहे त्या जी आर प्रमाणे तुम्ही पात्र आहात किंवा नाही हे बघायचं. कारण लक्षात घ्या, पोर्टलमध्ये एक सूचना दिली की तुम्ही तुमचे प्राधान्यक्रम हे तुमच्या पसंतीक्रमाने तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आलेले आहेत का हे चेक करायचं मग द्यायचे. बरोबर ना? बऱ्याच जणांना चुकीचे आले म्हणजे यापैकी तुमचा विषय नसताना पण आलेत, तर तुम्ही देऊ नका. त्यानंतर बघा, विज्ञान प्राधान्यक्रमासाठी तुमचे या सगळ्या विषयातून पदवी असणं फार गरजेचं आहे. म्हणजे मुख्य विषय पाहिजे. ठीक आहे, मुख्य विषय पाहिजे. जर मुख्य विषय तुमचा यापैकी असेल तर तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकता. कोणता? फक्त विज्ञानाचा. यापैकी नसेल तर तुम्ही प्राधान्यक्रम लॉक करू नका. उद्या ते बोलू देणार नाही जी आरचा. कारण बघा, जे तुमची कागद तपासणी करणार आहेत तर हे तुम्हाला या जी आर अनुसार कागद तपासणी होते. आणि जर याच्यामध्ये तुमचा विषयच नसेल, पदवीच जर तुमची मुख्य विषयातून नसेल, तर तुम्हाला अपात्र केलं जाणार. त्यानंतर बघा, गणित आणि विज्ञान याच्यामध्ये सगळ्यात जास्त गोळ होतोय. बघा, विज्ञान प्राधान्यक्रम हे ज्यांचं कृषीशास्त्र आहे, ज्यांचं जीवरसायनशास्त्र आहे, जैव तंत्रज्ञान आहे, सूक्ष्मजीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, यांनाच हा विषय येणार आहे. कोणता? विज्ञान. आणि गणित विज्ञान कोणाला येईल? गणित विज्ञान हा कॉमन विषय असतो. गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय तुम्हाला शिकवावे लागतात. तर हा जर तुमचं गणित किंवा संख्याशास्त्र किंवा भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीव विज्ञान, पर्यावरणशास्त्र या विषयातील परीक्षा म्हणजे मुख्य विषय घेऊन जर तुम्ही
तुमची पदवी पूर्ण केली असेल, मुख्य विषय लक्षात ठेवा, किंवा जर हे तुमचे मुख्य विषय नसतील आणि तुमची जनरल डिग्री असेल, जनरल डिग्री याचा अर्थ कोणताही मुख्य विषय नसतो. ठीक आहे, हे तुमचे जर यापैकी जर तुमच्या या ठिकाणी कोणता विषय असेल तर आणि तर तुम्ही गणित विज्ञान द्या. बऱ्याच जणांना म्हणजे तुमचा ऍग्रिकल्चर हा विषय आलाय, ऍग्रिकल्चर विषय तुमचा आहे, तुम्हाला फक्त विज्ञानचे पसंतीकरण द्यायला चान्स आहे, परंतु हा जर GR बघितला याच्यानुसार तुम्ही या गणित आणि विज्ञान कॉमन विषयासाठी पात्र नाहीत. GR अनुसार मी बोलतो, जे आहे ते तुमच्या समोर मांडतोय, बाकी भविष्यात ते पात्र होईल का होईल, आणि जर पात्र झालं तर तुम्ही कुठल्या GR चा आधार घेतला, म्हणजे सगळे पोर्टलला पण ते प्रश्न विचारले जातील की तुम्ही समजा जे पसंतीक्रम जनरेट झाले असेल ते म्हणले जरी असले, तुम्हाला म्हणतात बरेच जण पसंतीक्रम जनरेट झाले तर विचारणा केली, जनरेट झाले तर द्या, पण तुम्ही हा GR बघणं गरजेचं आहे, कारण भरती प्रक्रिया GRच्या आधारे चालते. कोणी म्हटलं, मी म्हटलं किंवा अजून कोणी तुम्हाला म्हटलं तर त्याच्या आधारे चालत नाही. आपल्या म्हणण्याला किंमत नसते, तर GR ला किंमत असते. GR महत्वाचा आहे. तुमचा जर विषय असेल तर आणि तरच द्या, अन्यथा तुम्ही किती मार्क असू दे तुम्ही बाद ठरणार. ठीक आहे, त्याचा बघा इतिहास, भूगोल आणि समाजशास्त्र, तर हे विषय जर तुमचा मेन विषय, म्हणजे बऱ्याच जणांना पहा वायसीएम मधून जर तुम्ही मराठी विषय असेल त्याच्यासोबत तुमचा इतिहास विषय सुद्धा असतो, पहा मराठी व इतिहास, तर हे तुमचे मुख्य विषय असतात. किंवा हिंदी असेल किंवा तुमचा पॉलिटिकल विषय मुख्य असेल, बघा पॉलिटी असेल, कुठलाही विषय असेल, मुख्य विषय तुमचे, मुख्य म्हणतोय मी, मुख्य म्हणजे तुमचा या ठिकाणी स्पेशल विषय असेल तर तुम्हाला 6वी ते 8वी इतिहासासाठी पण तुम्ही पात्र आहात. तुमचा पॉलिटी असेल तरी इतिहासाला पात्र आहेत, इतिहास तुमचे असेल तर भूगोलला पण पात्र आहे, अर्थशास्त्राला पण पात्र आहेत, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, लोकशास्त्र हे जर तुमचे विषय असतील मुख्य, तर तुम्ही इतिहासाला पण पात्र ठरता, भूगोलला पात्र ठरता, समाजशास्त्राला पण पात्र ठरता, तुम्ही देऊ शकता. परंतु जर या ठिकाणी तुमचा इतिहास किंवा पॉलिटिकल हा तुमचा म्हणजे मुख्य विषय नसेल तर तुम्ही जर तो विषय टाकलाय प्रमाणपत्रामध्ये सेल्फ सर्टिफिकेशन करताना, तुम्हाला याचे प्राधान्यक्रम आलेले आहेत, तुम्ही हे देऊ नका. ठीक आहे, एकदम स्पष्ट आहे, लक्षात ठेवा. हे GRचं वाटलं तर अभ्यास करा, कारण बरेच जण म्हणतात की आम्हाला आलेत, तुम्हाला आलेत याचा तुम्ही चुकीची माहिती भरली म्हणून आलेले आहेत, आणि पोर्टल ते या ठिकाणी उद्या बोलू देणार नाही, हे समजून घ्या. कारण आज म्हणतील की आलेत तर द्या, आलेत तर देऊन उपयोग नाही, तुम्हाला GR काय म्हणतोय हे तुम्हाला अभ्यासावं लागेल. बघा हे 9वी 10वी साठी गणित विषय कोणाला येईल, गणित, संख्याशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स आणि माहिती तंत्रज्ञान यांनाच येणारे, बाकीच्यांना येणार नाही. तुम्ही ओढून ताणून दिला असेल तर तुम्हाला गणित आला असेल, अजिबात पात्र नाही तुम्ही. विज्ञान कोणाला येणार आहे बघा, तर तेच विषय किंवा सामान्य पदवी असेल तर गणित विज्ञान कोणाला येणार आहे बघा, सॉरी इतिहास, हा गणित विज्ञान आपल्याला बघायचं आहे. बघा गणित विज्ञान कोणाला येईल, तर गणित, संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान आणि पर्यावरणशास्त्र यांनाच येणार, किंवा जर तुमची सामान्य पदवी असेल तरच येऊ शकतो, अन्यथा तुम्ही देऊ नका. तर ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं कमेंट या ठिकाणी नक्की मांडा. योग्य असेल त्या ठिकाणी योग्य मांडा, चुकीचं असेल तर चुकीचं मांडा, आणि व्हिडिओ शेअर करा. भेटू आपण पुढील व्हिडिओ मधून. तो पण सर्वांना धन्यवाद.